नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला साधी आणि सिंपल अशी खूपच सुंदर बॅकनेक डिझाईन दाखवते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, मी अस्तर घेतलेलं आहे. याचं शोल्डर मी 5.25 इंच आणि मोंडा 5.5 इंचाचा घेतलेला आहे. 7.5ची चेस्ट आणि 2 इंच सिलाई मार्जिन. गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. गळीची उंची 10 इंच आणि खालच्या साईडने मी 2.25 इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे गळ्याचा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याला गोल असा आकार देऊन घेणार आहे. तर हे बघा, मोंड्याचा सुद्धा मी आकार देऊन घेतला आणि आता हे पार्ट आपण कट करूया. हे बघू शकता, अशा प्रकारे पार्ट कट केल्यानंतर याची कमरेची बाजूसुद्धा टाकायची. 1 इंचाचे टक्स आणि 2 इंच सिलाई मार्जिन. अशा प्रकारे मी याचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे. तर यानंतर मेन फॅब्रिक घ्यायचं आणि त्यावरती अस्तर बरोबर मेन फॅब्रिक बरोबर ठेवायचं, त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचा बरोबर बाजूंनी आणि मशीनचा एक दाब एवढं अंतर सोडून अशा प्रकारे अस्तरवरती टीप टाकून घ्यायची. गोलमध्ये अस्तर कुठेही सरकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि हे बघा, यानंतर सर्व पार्ट असे कटिंग करून जिथे एक्स्ट्रा असेल तर ते, आणि गोल आकार आहे तर जो मधला स्पेस आहे तर तो कट केलेला आहे मी. आणि टक्स द्यायचे, छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. यानंतर पलटी करून अस्तर आतल्या साईडने टाकलेलं आहे आणि मेन फॅब्रिक वरच्या साईडनं आलं. आणि हे बघू शकता, अशा प्रकारे मी गळा पलटी करून घेतला आणि याला दाबटीप टाकून घेतली. यानंतर सर्व बाजूंनी टीप टाकून घ्यायची. अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व बाजूंनी जोडून घ्यायचं आणि यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकायचं. जे मेन आहे ते मोंडेच्या साईडला वगैरे, तर ते सर्व कटिंग करून टाकायचं आणि अशा प्रकारे हा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा. तर हे बघू शकता, अशा प्रकारे आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. यानंतर अशा 2 इंच रुंदी 2 इंच उंची अशा पट्ट्या मी घेतलेल्या आहेत, त्यासाठी आपल्याला गळ्याला डिझाईन बनवण्यासाठी. आणि गळ्यापासून 1 इंचाच्या अंतरावरती मी हे बघा, अशा प्रकारे टेपने मार्किंग करून दुसऱ्या बाजूने पलटी करून सुद्धा 1 इंचावरती मार्किंग केलं. आणि अशा प्रकारे हे फोल्ड मी करणार आहे. आधी एक फोल्ड करायचं, आपण लटकनला साध्या करतो तसे, आणि नंतर परत एक वरून फोल्ड करून अशा प्रकारे मी सर्व हे बनवून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि लगेचच जे 1 इंचाची आपण मार्किंग केली तर त्याची जी आपण एक फोल्ड केलेला आहे, तर ओपन बाजू असते बघा, तर ते फोल्ड केलेली ती पूर्ण खालच्या बाजूंनी एकाच लेवलनी जाऊ द्यायची, ती तोंड त्याची, त्या डिझाईनची. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी ही जे आपण ही बनवून घेतलेलं आहे तर ते मी लावून घेत आहे त्याला. त्याचे तोंड सर्व एकाच दिशेला आले पाहिजे, तर सर्व ह्याचे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी बॅकला ही डिझाईन लावून घेत आहे आणि याला परत एक टीप टाकून घ्यायची. आणि हे बघा, जे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकायचं आणि मीडियम साईजचे असे छोटे छोटे मणी घ्यायचे. तर सुई दोरा घ्यायचा आणि हे बघा, जी ओपन जी बाजू दिसते तुम्हाला तर ती फक्त अशी खाली दाबायची हलकीशी आणि सुई दोऱ्याच्या साहाय्याने तिथे आपण एक मणी लावून घ्यायचा अशा प्रकारे, जेणेकरून तिथे डिझाईन पण तयार होती, मणी पण आपला बसून जातो. तर हे बघा, दुसरी मी ठेवलेलं आहे. बरोबर तुम्ही माझ्या बोटाकडे लक्ष द्या. तर अशा प्रकारे मी ठेवून घेतलेलं आहे. अशीच सर्व पूर्ण गळ्याला मी लावून घेणार आहे. तर तुम्हाला असे लावायचे फक्त मी 2-3 दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे मी पूर्ण गळ्याला लावून घेतलेले आहेत. तर बघू शकता, अशा प्रकारे आपला असा गळा रेडी झालेला आहे. यानंतर असा गळा ठेवून घ्यायचा, एकावरती एक ती ठेवून घ्यायचं. आणि मला एक खाली थोडीशी छोटी पट्टी लावणार आहे मी, जेणेकरून नॉड आपण बनवतो का, तर नॉड मी बनवून घेतलेली आहे ह्याच कपड्याची. तर बघू शकता, क्रॉसमध्ये स्केलच्या साहाय्याने मी अशी मार्किंग करून घेतली.
पण ती मार्किंग जरा छोटी वाटली, त्यामुळे वरती मी 1.5 इंच अजून घेतलेलं आहे दोन्ही साईडला. आणि तिथे बघा मी जी नॉटची पट्टी बनवलेली आहे तर ती तिथे बसवून घेणार आहे मी. एक साईडची बसवून घेतली, यानंतर दुसऱ्या साईडची सुद्धा बसवून घेणार आहे. यानंतर दोन्ही अशा क्रॉसमध्ये खालच्या साईडला मी लावणार आहे. तर दोन्ही साईडचे मी नॉट बसवून घेतल्या, बंद अशा प्रकारे बसवून घेतले. आणि हे बघू शकता गळ्याच्या जो सेंटर आहे गळ्याचा मेन, तर त्या सेंटरवरती अशा प्रकारे ही 2 आपण नॉट बसवून घ्यायच्या. व्यवस्थित दाबटीप टाकायची हळूच, आणि कपडा असा फुगला पण नाही पाहिजे कुठे, आणि जास्त ताणला पण नाही गेला पाहिजे पाठीचा भाग, याची काळजी घ्यायची. आणि अशा प्रकारे मी तिथे बंद बसवून घेतले. खूप सुंदर वाटत आहेत पाटीला. आणि यावरती नंतर गळ्याच्या साईडने मी लेस लावून घेणार आहे. गोल्डन कलरची लेस आहे, तर पूर्ण गळ्याला लेस लावून घेते. आणि या लेसला डबल टिप टाकायची. कुठलीही लेस असू, लेसला डबल टिप टाकायला कधीच विसरायचं नाही. आणि हे बघू शकता अशा प्रकारे आपला गळा रेडी झालेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटनसुद्धा लावू शकता. आणि यानंतर मी खालची कमरेच्या साईडची पट्टी बसवून घेत आहे अस्तरची. तर पट्टी बसवून घेतल्याच्या नंतर आपला बॅक नेक हा रेडी झालेला आहे. तर कमरेच्या साईडला सुद्धा मी एक खालून टीप टाकलेली आहे, दाब टीप टाकलेली आहे. तर यानंतर जे दोरे वगैरे आहेत तर ते मी कटिंग करून टाकले. आणि अशा प्रकारे बॅक नेक रेडी झाला. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय, टेक केअर.